समास 10वा. गुणभूत निरूपण. श्रीराम. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग. पंचभूते गेलिया मग, काय आहे. येथे श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की पंचभूतांनी जग चालते. जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग चाललेली दिसून येते. ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते. श्रोता वक्त्यास बोले, भूतांचे महिमे वाढविले. आणि त्रिगुण कोठे गेले, सांगा स्वामी. श्रोता वक्त्याला प्रश्न करतो की स्वामी, सारासार विवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्त्व वाढविलेले दिसते, आणि मग त्रिगुण कुठे गेले हे आपण कृपा करून सांगावे. अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत. सावध करून या चित्त, बरे पाहे. त्यावर स्वामी सांगतात की अंतरात्मा हे पाचवे भूत जाणावे. त्रिगुणांचा अंतर्भाव त्यातच होतो. हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता कळेल. भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण जाळ्यात आले. इतुकेन मूळ खंडले, आशंकेचे. भूत ह्याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय. त्रिगुणही झालेल्यातच जमा आहेत. इतकी सांगितल्याने आंशकेचे मूळच नाहीसे झाले आहे. भूतान वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही. एका वेगळे एक नाही, घडे चिना. भूता वेगळे या दृश्यसृष्टीत दुसरे काहीही नाही. हे सर्व पांचभौतिकच आहे. एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काही घडूच शकत नाही. आत्म्याचे निजाला पवन, पवनाचे न प्रगटे अग्न. अग्नीपासून जीवन, ऐसे बोलिती. अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले असे सांगतात. जीवन अवघे डबडबाले, ते रवी मंडळे आळले. वन्ही वायोचे न झाले, भूमंडळ. जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिले होते, ते सूर्यामुळे आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. वन्ही वायो रवी नमस्ता, तरी होते उदंड शीतळता. ते शीतळते मध्ये उष्णता, येणे न्याये. अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर उदंड शीतलताच झाली असती. त्यांच्यामुळे शीतलतेमध्ये उष्णता निर्माण झाली आहे. अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे पावळे. देहे मात्र तितुके झाले, वर्मा करिता. एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली. सर्व काही अशाच प्रकारे एवढे विस्तारले आहे. या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देह मात्र तितुके झाले आहेत. अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरोणी जाते. अवघ्या उष्णेची करपते, सकळ काही. सर्वत्र शीतलताच असते, तर प्राणी मात्र मरून गेले असते. केवळ उष्णताच असती, तरी सर्व काही करपून गेले असते. भूमंडळ आळोन गोठले, ते रवी किरणे वाळोन गेले. मग सहजची देवे रचिले, उपायासी. भूमंडळ आळून गोठले, ते रवी किरणांनी वाळले, तेव्हा सहजच देवाने उपाय केला. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड जाळे भूमंडळ. पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. त्यांनी पर्जन्य काळ उत्पन्न केला, त्यामुळे भूमंडळ थंड झाले. पुढे उष्ण काळ, पुढे काही शीतल असा शीतकाळ केला, हे जाणून घ्यावे. शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षादिक. म्हणून पुढे कौतुक, उष्ण काळाचे. शीतकाळाने लोकांना कष्ट झाले, वृक्षाधिक थंडीने
वाळून गेले, म्हणून पुढे देवाने उष्ण काळाचे कौतुक निर्माण केले. त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले. त्यातही प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण झाले. ऐसे एका मार्गे एक केले, विलेन नेमस्त लाविले. येणे करिता जगले प्राणी मात्र. असे एका मागोमाग एक निर्माण केले आणि क्रमाने त्यांना नेमस्त केले. त्यामुळेच प्राणी मात्र जगले. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण. परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. अन्नातील नाना रसांनी कठीण रोग झाले, म्हणून औषधी निर्माण केल्या. याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे. देहे मूळ रक्तरेत, त्या आपाचे होती दात. ऐसीच भूमंडळी प्रचित, नाना रत्नांची. देहाचे मूळ रक्त आणि रेत हे आहे. ते द्रवरूप आहे, पण त्या आपापासूनच देहात कठीण असे दात निर्माण होतात. हे पिंडात जसे होते, तसेच ब्रह्मांडात नाना रत्नांची उत्पत्ती होते. ही प्रचिती जाणून घ्यावी. सकळासी मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा. जीवने विण हरी गोविंदा, प्राणी कैचे. सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे. त्याच्या योगानेच सर्व धंदा, जीवन निर्वाह, व्यवहार चालतो. जीवन नसेल तर मग हरी गोविंदा असेच म्हणावे लागले असते. प्राणी जगलेच नसते. जीवनाचे मुक्ताफळ, शुक्रासारिखे सुढाळ. हिरे माणिके इंद्रनीळ, ते जळे जाले. पाण्याचेच मोती होतात, ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात. हिरे माणके इंद्रनील वगैरे रत्नेही जलामुळेच होतात. महिमा कोणाचा सांगावा, जाला कर्दमुची जाघवा. वेगळू निवडावा, कोण्या प्रकारे. पंचमहाभूतांचे सर्व मिश्रण झालेले आहे. त्यामुळे त्यापैकी कोणाचा महिमा वर्णन करावा, त्यांना वेगवेगळे निवडावे तरी कोणत्या प्रकारे. परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक. जनामध्ये तार्किक लोक, समजती आघवे. परंतु समजण्यासाठी मनाला विवेक करण्यास सोपे जावे, म्हणून काही एक बोललो. लोकात जे तार्किक असतील, हे सर्व काही समजतील. अवघे समजते हे घडेना, शास्त्रासी पडेना. अनुमाने निश्चय होईना, काही एक. सर्व काही समजले असे होतच नाही. शास्त्रात मतैक्यच होत नाही. आणि अनुमान करू लागले तरी काही एक निश्चय होत नाही. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू ते न शके वाचे. वेदविधी हेही काचे, देवे विण. भगवंताचे गुण अगाध आहेत, शेषही त्यांचे वर्णन करू शकत नाही. देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी. तया एके वीण धुळी, होय सर्वत्रांची. आत्मारामच सर्वांना पाळतो, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. तो एकटा नसेल तर सर्वांची धूळ धाण होते. जेथे आत्माराम नाही, तेथे उरो न शके काही. त्रैलोकीची प्राणी सर्वही प्रेतरूपी. जेथे आत्माराम नसेल, तेथे काहीही उरूच शकत नाही. त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूपच जाणावेत. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैचे जिणे. बरा विवेक समजणे, अंतर्यामी. अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरतो. अंतरात्म्याशिवाय जगणे शक्यच नसते.
ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने जाणून घ्यावी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्मया वीण कैचे. कोणी एके जगदीशाचे, भजन करावे. विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसे शक्य आहे. म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रकट झाली, तरी हे विचारणा कळली. या कारणे पाहिजे केली, विचारणा देवाची. ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड निर्माण होते, त्यालाच हे सर्व विचार कळतात. म्हणून अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने निराश्रयो. उदंड केली तरी तो जियो, प्राप्त नाही. साधकाला उपासनेचा मोठा आधार असतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ जाते. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञ यागादी उदंड खटपटी केल्या तरी त्या फुकट होतात. त्यांनी जय प्राप्त होणार नाही. संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची कृपा प्राप्त होते आणि कृपेनेच कार्यभाग साधतो. म्हणून उपासना केलीच पाहिजे. समर्थाची नाही पाठी, तयास भलतास कुठी. या कारणे उठाउठी, भजन करावे. समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल तर कोणीही येऊन आपल्याला कुठून काढील. म्हणून उठता बसता सतत देवाचे भजन करावे. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास. दास म्हणे हा विश्वास, धरिला पाहिजे. भजन, साधन आणि अभ्यास या तीनही गोष्टींमुळे परमार्थ साधला जातो. रामदास म्हणतात की यावर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 16वा समाप्त. हरेन महा, हरेन महा, हरेन महा.